इंग्लिश वृत्तपत्राला मुलाखत देताना असं म्हटलं की आमच्यातलाही एक अजितदादांसोबत जाण्यासाठी आग्रही आहे, मात्र याचा निर्णय प्रामुख्याने सुप्रिया घेईल. सत्तेत जायचं की विरोधात राहायचं, कसं पाहता याकडे? पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याबाबत माझी तरी अद्यापपर्यंत पवार साहेबांची कुठली चर्चा नाही. आता मी पवार साहेबांबरोबर साताराला रयत शिक्षण संस्थेच्या मीटिंग संदर्भात जाणार आहे. त्यावेळेस पवार साहेबांशी खाजगी चर्चा करून त्याबाबतच्या वक्तव्याचा खुलासा निश्चित करेल. तुमची काय इच्छा प्रामुख्याने, सत्तेत जावं की विरोधात राहावं? नाही, आमच्या पक्षाचे सर्व आदरणीय पवार साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यांनी तो निर्णय तुमच्यावरती सोपवला, खासदार आणि आमदार निर्णय घेते असं म्हटलं. शेवट आमच्यावर जरी निर्णय सोपवला पण प्रत्येक निर्णयाचा फायदा तोटा की प्रत्येक निर्णय हा कितपत योग्य आहे त्याची जी जाणीव आदरणीय पवार साहेबांना आहे ती जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नाही. त्यामुळं तो कुठलाही निर्णय असो, राजकीय कुठलाही निर्णय असो, आदरणीय पवार साहेबच निर्णय घेतील. शरद पवारांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्यामध्ये त्यांनी सुप्रिया सुळेंचा अधिकार दिल्याचे पाहायला मिळाले. कारण दिल्लीत जर राष्ट्रवादी एकत्र आली तर दिल्लीच्या अधिकार यावरून वक्तव्य केले, कसं पाहताय? मी सुद्धा लोकसभेत खासदार झाल्यानंतर आमचं प्रामुख्याने नेतृत्व संसदेमध्ये आदरणीय ताई करत असतात. म्हणजे आम्हाला कुठला प्रश्न जरी मांडायचं म्हणलं आणि जर आमचा त्या ठिकाणी नंबर लागत नसेल तर आम्ही ताईंच्या माध्यमातून जातो आणि कुठला प्रश्न किती प्रामुख्याने मांडला पाहिजे, आंदोलन कसं केलं पाहिजे त्याचं पूर्ण आम्हाला मार्गदर्शन आदरणीय ताई करतात. त्यामुळे संसदेच्या गटनेत्या म्हणून आम्ही ताईंकडेच पाहतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर तुम्हाला काय वाटतं? शेवट पवार साहेबांनी कुठला निर्णय जरी घेतला तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे. रोहित पवार म्हणतात की काही दोन पवारांना एकत्र येऊ देत नाही. आता रोहित पवारांशी माझ्या अशी काही चर्चा झाली नाही. कोण प्रवृत्ती काय शेवट त्यांना काही गोष्टी जाणवल्या असतील ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत नाही त्या गोष्टी. पण असं वाटत नाही का दोन पवारांनी एकत्र यावं? कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं ना कुटुंब हे एकत्र राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाची भावना असते. आपण कुठल्याही कुटुंबात सदस्याला असं वाटतं का कुटुंबात दोन भाग व्हावा, आपण ते राहावा, कुटुंब एक संघ राहावा ही प्रत्येकाची भावना असते. कधी तो सण पाहिला नाही, त्या गोष्टीवर मी भाष्य करू शकत नाही. मला त्या गोष्टीबद्दलची काही कल्पना पण नाही. जर एक झाले तर तुम्हाला वाटतं की स्थानिक लेवलचे तिढे मिळतील? कारण की विरोधात लढले गेलेले राष्ट्रवादी अशी लढत झालेली आहे. स्थानिक लेवलला नेतृत्वाने एखादा कुठलाही निर्णय जरी घेतला तो नेतृत्वाचा निर्णय, आपल्या नेत्याचा निर्णय तो कार्यकर्त्यांना मान्य करावा लागतो, हे स्वाभाविक आहे. स्थानिक लेवलला संघर्ष मिटेल का? नेतृत्वाने निर्णय घेतला तर स्थानिक लेवलला ते मिटूनच घ्यावा लागतं ना.